ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये एक आपण जो युनिट मधला फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स या युनिट मधला आपण एक चॅप्टर घेणार आहोत, एक पॉइंट घेणार आहोत ज्याचं नाव आहे प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम. बरोबर आहे. आता याकरता काय करणार आहे, मी एक वेसल कन्सिडर करतो. एक वेसल कन्सिडर केलेला आहे. बरोबर आहे, मी एक वेसल कन्सिडर केलेला आहे आणि त्या वेसल मध्ये काय केलेलं आहे, मी इथपर्यंत असं लिक्विड घेतलेलं आहे. त्या वेसल मध्ये लिक्विड घेतलेलं आहे. आपण लिक्विड म्हणजे एक वॉटर कन्सिडर करूयात. आपण काय करू, त्या एक वॉटर कन्सिडर करूयात. ठीक आहे. आणि वरच्या साईडला काय असणार आहे, ओपन एअर असणार आहे आणि हे लिक्विड आहे कन्सिडर करणार. आता यामध्ये काय करणार आहोत, आपण यामध्ये एक सिलेंडर इमॅजिन करणार आहोत की एक सिलेंडर आपण यामध्ये बुडवलेला आहे. एक सिलेंडर बुडवलेला आहे. आता ह्या सिलेंडर एक बुडवलेला आहे. कन्सिडर करा की सिलेंडर बुडवलेला आहे. याची हाईट आपण एच घेतलेला आहे. एच एवढ्या हाईट वाला सिलेंडर घेतलेला आहे. बरोबर. आणि ह्या सिलेंडरचा जो एरिया आहे, हा जो एरिया आहे, हा क्रॉस सेक्शनल एरिया आपण ए ने कन्सिडर करणार आहोत. हा क्रॉस सेक्शनल एरिया आपण ए ने कन्सिडर करणार आहोत. आता ह्या कन्सिडर केलेल्या ए एरियावर ह्या लिक्विडची जी डेन्सिटी आहे, आता वॉटर घेतलेला आहे, ह्या वॉटरची डेन्सिटी आपण घेणार आहोत. रो कन्सिडर करणार आहोत. रो लिक्विडची डेन्सिटी आहे. बरोबर आहे. आता तुम्हाला माहित आहे की आपण वेसल घेतलेला आहे, वेसल मध्ये वॉटर घेतलेला आहे, लिक्विड घेतलेला आहे. ह्या लिक्विड मधल्या आता ह्या जो क्रॉस सेक्शनल एरिया आहे, हा जो सिलेंडर आहे, ह्या सिलेंडरवर फोर्स किती ऍक्ट होणार आहे, फोर्स ऍक्ट होणार आहे डाऊनवर्ड डिरेक्शनला फोर्स ऍक्ट होणार आहे आणि तो फोर्स ऍक्ट होणार आहे mg. बरोबर आहे. फोर्सचा फॉर्म्युला माहित असेल तुम्हाला, फोर्स इज इक्वल्स टू मास इनटू एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. बरोबर आहे. आता आपण काय करणार आहोत की आपल्याला प्रेशर काढायचं आहे. द प्रेशर एक्झर्टेड ड्यू टू द लिक्विड ऍट इमॅजिनरी सिलेंडर, जो की आपण सिलेंडर इमॅजिन केलेला आहे त्याच्यावर आपण प्रेशर काढणार आहोत. तर प्रेशरचा फॉर्म्युला काय आपल्याला माहित आहे. प्रेशर काय करतो आपण, प्रेशर इज फोर्स पर युनिट एरिया. बरोबर आहे की नाही. प्रेशरचा फॉर्म्युला आहे फोर्स पर युनिट एरिया. मग आपण काय केलेला आहे, फोर्स काय घेतलेला आहे, हा फोर्स mg घेतलेला आहे का नाही, मास इंटू एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. बरोबर आहे. मग आपण काय करणार, mg बरोबर आहे, मी mg मास इंटू एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आणि याला ये जशाल तशी. आता आपण नाव व्हॉट इज m इज द व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडर. मग आता व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडर, सिलेंडरचं व्हॉल्यूम कसं करणार, कन्सिडर करणार सिलेंडरचं व्हॉल्यूम एरिया इंटू हाईट. बरोबर आहे. एच आणि वॉटरची डेन्सिटी रो. बरोबर. आता हा झाला मास. तर मग आपण काय करणार, इथं मासचा फॉर्म्युला काय जो आपण काढलेला आहे, एरिया इंटू हाईट इंटू वॉटर डेन्सिटी. हा झाला आपला पूर्ण मास, जो लिक्विडचा मास आपण कॅल्क्युलेट केलेला आहे. तर मास, आता मासच्या जागी काय ए एच इंटू रो इंटू जी डिवायडेड बाय ए. बरोबर आहे. आता या फॉर्म्युल्यामध्ये बसवलं की नाही, आता ए क्रॉस कॅन्सल. बरोबर. काय येणार एच रो जी. तर P इज इक्वल टू एच रो जी. म्हणजेच काय, तर प्रेशर ड्यू टू द लिक्विड ऍट
सिलेंडर H is H rho g म्हणजे हाईट रो हाईट आणि त्या वॉल्यूमची त्या वॉटरची डेन्सिटी त्या लिक्विडची डेन्सिटी आणि ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. म्हणजे ज्याच्यावरून लक्षात आलं असेल आपल्याला की प्रेशर हे डज नॉट डिपेंड ऑन एरिया ऑफ द क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ द सिलेंडर. बरोबर आहे. आता लेट अस कन्सिडर. आता वी नो वी consider a cylinder, we consider a vessel in which the water of the density rho is considering. Now we consider a cylinder, an imaginary cylinder of a height h of cross sectional area A. Now the force is acting on the cylinder in a downward direction and the area. Now we calculate the force of the liquid at a cylinder is F is equal to mass into acceleration due to gravity. Yes. Now we calculate the pressure on this cylinder. Pressure due to the liquid on the cylinder, liquid column on the cylinder, P is equal to F divided by area, cross sectional area A. Now we know the pressure. What is the pressure? Pressure is the force per unit area. Now the pressure, what is the force? Force is calculated by the mass into acceleration due to gravity per unit area. We now consider force. What is mass? Mass is the area, cross sectional area of the cylinder A into height h and density of the liquid rho. So therefore the A h rho is the, beside this mass we can write A h into rho into as the gravity, acceleration due to gravity as like this, and divided by area, cross sectional area A. Then A get cancelled and we get the formula H rho g. The pressure is equals to H rho g. Pressure nothing but the height and density of liquid rho and acceleration due to gravity g. Therefore we now also say the pressure of the liquid, pressure exerted on the liquid column is not depend on the area of the cross sectional area of the cylinder. That is why we can find out the pressure on the liquid column, pressure due to the liquid column at cylinder H. ओके. आता याच्यात काय अडचण आहे का तुम्हाला? समजलं असेल ना की आपण ह्या जो लिक्विड कॉलम आहे, लिक्विड मुळे जो प्रेशर सिलेंडर वर ऍक्ट झालेला आहे तो आपण कॅल्क्युलेट केलेला आहे H rho g. ठीक आहे. मला असेच व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि मला फॉलो करीत राहा आणि रेग्युलर आपल्या चॅनलला व्हिजिट देत राहा. धन्यवाद.